सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला पन्हाळगड. रात्रीच्या अंधारात तो अधिकच गूढ वाटत होता. थंड वारा वाहत होता आणि त्या शांततेत एक विचित्र तणाव दडलेला होता, कारण त्या रात्री इतिहास घडणार होता. हा तो काळ होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विस्तारासाठी झुंज देत होते. पन्हाळगड आदिलशाहीच्या ताब्यात होता. हा गड म्हणजे फक्त दगडमाती नव्हता, तो स्वराज्याच्या सन्मानाचं प्रतीक होता. जोपर्यंत पन्हाळा परक्यांच्या ताब्यात होता तोपर्यंत महाराजांचं स्वप्न अपूर्ण होतं. महाराजांना ठाऊक होतं, उघड युद्ध करून हा गड जिंकणं अशक्यप्राय आहे. किल्ल्याभोवती कडक पहारा होता. हजारो सैनिक सज्ज होते. सरळ हल्ला म्हणजे मृत्यूला निमंत्रण. पण शिवरायांकडे एक असा योद्धा होता जो अशक्यालाही शक्य करून दाखवत असे. तो म्हणजे कोंडाजी फर्जंद. एक दिवस महाराजांनी कोंडाजीला दरबारात बोलावलं. दरबारात शांतता होती. महाराजांच्या डोळ्यात विश्वास होता. कोंडाजी, पन्हाळा आपल्याला जिंकायचाच आहे, पण गाजावाजा नको. करशील का? कोंडाजीने क्षणाचाही विलंब न करता मान झुकवली. महाराज, आपल्या आज्ञेसाठी हा जीवही अर्पण. योजना आखली गेली. फक्त 60 निवडक मावळे. ना मोठी फौज, ना तोफा, ना नगारे. फक्त तलवारी आणि छातीत धगधगणारं स्वराज्याचं स्वप्न. रात्र काळ्याकुट्ट होती. आकाशात चंद्र नव्हता. हीच योग्य वेळ होती. कोंडाजी आणि त्यांचे 60 मावळे गडाच्या मागच्या बाजूस पोहोचले. तो कडा इतका उभा आणि कठीण होता की तिथून कोणी चढू शकत नाही असा शत्रूला विश्वास होता. म्हणून तिथे पहाराही नव्हता. पण मराठ्यांच्या जिद्दीसमोर अशक्य असं काही नव्हतं. दोरखंड वर फेकले गेले. कोंडाजी सर्वांत पुढे होते. खाली खोल दरी. एक चूक आणि मृत्यू निश्चित. तरीही त्यांचा पाय डगमगला नाही. हळूहळू श्वास रोखून ते वर चढत गेले. कित्येक तासांच्या प्रयत्नांनंतर ते तटावर पोहोचले. आता खरी वेळ आली होती. गडावरचे आदिलशाही सैनिक गाढ झोपेत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की मृत्यू त्यांच्या उंबरठ्यावर उभा आहे. कोंडाजीने इशारा केला. क्षणात तलवारी म्यानातून बाहेर आल्या आणि पुढच्या क्षणी गडावर रक्तरंजित रणकंडन सुरू झालं. हर हर महादेव या गर्जनेने पन्हाळगड हादरून गेला. झोपेतून दचकलेले सैनिक काही समजून घेण्याआधीच मराठ्यांच्या तलवारी त्यांच्यावर कोसळल्या. कोंडाजी थेट किल्लेदाराकडे धावले. किल्लेदार सावरायच्या आतच कोंडाजींच्या तलवारीने त्याचा अंत केला. गडभर गोंधळ उडाला. शत्रू घाबरला. काही पळाले, काही लढले, पण मराठ्यांच्या झंझावातासमोर टिकू शकले नाहीत. फक्त 60 मावळ्यांनी हजारोंवर मात केली. पहाटेचा पहिला किरण उगवला आणि पन्हाळगडावर भगवा अभिमानाने फडकत होता. ही बातमी रायगडावर पोहोचली तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.